अमोल मिटकरी आपल्या सोबत आहेत। अमोल मिटकरीजी, काय झालंय? एकच खासदार म्हणे तुमच्याकडे असं विद्याताईंचं म्हणणं आहे आणि जे आकडेवारी समोर आले त्यानुसार जबरदस्त पिछाट होताना दिसतीये। नाही, तुमचा सी वोटरचा जो सर्वे आहे तो मी आता ॲक्च्युली याच्यापूर्वीची काय चर्चा झाली मला माहित नाही। मी जरा मतदारसंघामध्ये काही उद्घाटन करायला गेलो होतो, आता वेळेवर पोहोचलो, त्याबद्दल पहिल्या चर्चेबद्दल माहित नाही। येताना आता मी तो सी वोटरचा सर्वे पाहिला ज्याच्यामध्ये 22 जागा भारतीय जनता पार्टीला आणि 6 शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, असा तुमचा सी वोटरचा सर्वे सांगतोय। पण मुळामध्ये कसं आहे की आता विद्याताई जे बोलत होत्या ते मी ऐकत होतो, त्यांचं म्हणणं आहे की ते एकच सीट लढणार की नाही यावर ते शंका आहे। मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय लढेल याची चिंता केल्यापेक्षा तुमच्या महाविकास आघाडीमध्ये तुमचा जो तुतारी गट आहे तो किती जागा लढवणार, त्याच्यात किती जागा निवडून येणार यावर विद्याताईंनी चिंतन केलं पाहिजे। आता ईडी सीबीआय हे गल्ली गल्लीतल्या शेंबड्या पोरांना माहीत झालं असं त्यांचं म्हणणं आहे, तर माझं म्हणणं आहे आणीबाणीच्या काळात पण जुन्या काळात हेच झालेलं आहे, धाकदपट करूनच राजकारण झालेलं आहे। आता आजचा विषय चर्चेचा तो नाही आहे, चर्चेचा विषय आहे की तो सर्वे काय दाखवतो। नाही कविताजी, तुम्ही मला शब्दाच्या जंजाळात ओढू नका, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की ज्या पद्धतीने विद्याताई म्हणतायत की ईडी सीबीआय हे शेंबड्या पोरांना, माझा शब्द परत आहे का, शेंबड्या पोरांना माहीत झालं, धाकदपटचं राजकारण होतं। आणीबाणीच्या काळात सुद्धा याच्यापूर्वी हे गोष्टी घडलेल्या आहेत, त्याच्यामुळे हेच सरकार आलं आणि यांनी धाकदपट करून आमचा पक्ष फोडला, असे जे काही सुतावरून स्वर्ग गाठण्याच्या ज्या काही वल्गना इथे केल्या जात आहेत तो विषय एका वेळेला बाजूला ठेवतो। माझं म्हणणं असं आहे की आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी तिघही मिळून महायुतीच्या 48 जागेवर आपापल्या पद्धतीने लढतायत। अंतिम तिढा जो आहे जागा किती लढण्याचा, आता तटकरे साहेबांबद्दल त्यांनी सांगितलं, तटकरे साहेब निवडणूक लढतील आणि जिंकतील सुद्धा, त्यांच्या मुलीला उतरवणार नाही तिथे, तटकरे साहेबच लढतील, जिंकतील। शिरूर असेल, बारामती असेल, धाराशिव असेल, परभणी असेल, गडचिरोली असेल, बुलढाणा असेल, ह्या ज्या ज्या जागा आम्ही मागणी केल्या त्या जागा घेऊन आम्ही जास्तीत जास्त त्या ठिकाणी निवडणूक लढू। तुमच्या तुतारी गटात किती खासदार शिल्लक राहतात हे येणाऱ्या काळात समजेलच महाराष्ट्राला। बरं, मग आता तुम्ही तुमच्या पक्षापुरतं तुम्ही जवळपास जागा वाटप जाहीर केले, म्हणजे त्याच्यामध्ये रायगड आहे, शिरूर आहे, धाराशिव आहे, परभणी आहे, बुलढाणा आहे, याच्या व्यतिरिक्त आणखीन कुठल्या जागांवर दावा आहे? 13 जागा मागितल्यात आम्ही, 13 जागा मागितल्यात, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जागा महायुतीचे वरिष्ठ नेते हो मागितल्यात ना। आमच्याकडे सध्या 1 खासदार आहेत, 3 खासदार यांच्याकडे आहेत, 1 खासदार आहेत, एका खासदारावरून आम्ही 13 जागा मागितल्या आहेत आणि महायुतीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन ज्या जागी आमची ताकद जास्त आहे, कारण मागं तुम्ही राजेश विटेकरांच्या परभणी लोकसभेचा जर इतिहास बघितला तर थोड्या फरकानं ती सीट गेली, ती परभणीची जागा पण आम्ही त्या ठिकाणी मागतो आहोत आणि जागेची मागणी करणं काही गैर नाही। त्याच्यामुळे वरिष्ठ पातळीवर निर्णय होऊन अजितदादासाठी सन्मानजनक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी जागा सोडल्या जातील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।